लोकप्रिय उमेदवार बाळामामा म्हात्रे यांच्या प्रचाराच्या निमित्ताने आपल्या शहापूर नगरीत उपस्थित तुमचे आमचे सर्वांचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, शिवसेना नेते माननीय संजयजी राऊत साहेब, आमच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतजी पाटील साहेब, जितेंद्रजी आव्हाड साहेब, महाविकास आघाडी पक्षाचे सर्व घटक पक्षाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि या 40-42 डिग्रीमध्ये तळपत्या उन्हात बसलेले माझे भिवंडी लोकसभा मतदारसंघातील, शहापूर विधानसभा मतदारसंघातील सर्व माझे मतदार बंधू भगिनींनो आणि मातांनो, शहापूर तालुक्यात आजची सभा होती आणि निमित्त आहे भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार बाळामामा म्हात्रे यांचा प्रचार। मला आठवतंय की 1978 साली या मतदारसंघात या तालुक्यात सन्माननीय पवार साहेबांचं पाऊल या तालुक्याला पडलं। स्वर्गीय सोनूभाऊ बसवंत, स्वर्गीय कैलासवासी विठ्ठलदादा काडे, स्वर्गीय माजी आमदार मना बरोरा साहेब आणि स्वर्गीय पाशी देशमुख साहेब या 4 महान व्यक्तींच्या बरोबर सन्माननीय पवार साहेबांचा सहवास त्यांचा लाभला आणि खऱ्या अर्थाने त्या दिवसापासून या तालुक्याची जडणघडणीला सुरुवात झाली। आदरणीय पवार साहेबांनी या तालुक्यासाठी काय केलं, या समाजासाठी काय केलं, या महाराष्ट्रासाठी काय केलं, अनेक लोक समोरचे विरोधक प्रश्न विचारतात आणि इथले आहे खासदारांनी सुद्धा या ठिकाणी परवा भाषण केलं की पवार साहेबांचं काय योगदान। पण खऱ्या अर्थाने या ठिकाणी मी सांगतो की या तालुक्यात शिक्षणाची गंगा नव्हती। या तालुक्यात 12वी नंतर मुलांना अर्धवट शिक्षण सोडावं लागत होतं। त्यावेळेस आदरणीय पवार साहेबांनी या तालुक्याला सोनूभाऊ बसवंत, खाडेदादा आणि बरोरा साहेबांसाठी एक महाविद्यालय दिलं आणि त्या महाविद्यालय दिलं नाही तर महाविद्यालयाची इमारत उभी करताना निधी दिला आणि शिक्षणाची गंगा या तालुक्यात पवार साहेबांच्या माध्यमातून आणलेली आहे। आणि म्हणून या तालुक्याच्या विकासाच्या जडणघडणीसाठी या तालुक्यातून जेव्हा समृद्धी महामार्गाचा रस्ता जात होता तेव्हा आमच्या शेतकऱ्यावर गुन्हे दाखल होत होते, शेतकऱ्यांना अटक होत होती, शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळत नव्हता। त्यावेळेस आदरणीय पवार साहेबांनी शासनाची बैठक करून शेतकऱ्यांची हितगुज करून शेतकऱ्यांना समृद्धीमध्ये 5 पट रक्कम देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते आदरणीय पवार साहेबांनी या ठिकाणी केलेलं आहे। आदरणीय पवार साहेबांची जेव्हा जेव्हा या मतदारसंघात प्रचाराचा नारळ फुटतो तेव्हा या मतदारसंघाचा उमेदवार विजय होतो। आजचा इतिहास या शहापूरमध्ये आहे। माझ्या वडिलांच्या वेळेस 4 वेळेस नारळ फुटला, माझ्या वेळेस 1 वेळ फुटला, एक पळून गेला त्याचा नारळ फुटला तरी तो निवडून आला। आणि आज या ठिकाणी बाळामामाच्या पाठीवर आदरणीय पवार साहेबांचा हात आहे। 100% बाळामामा या ठिकाणी निवडून येणार असा विश्वास या ठिकाणी देतो। आज या तालुक्यात या मतदारसंघात महत्वाचा प्रश्न पवार साहेब आहे 35 सेक्शन, आमची स्वतःची जमीन, पण जमिनीवर वन विभाग महाराष्ट्र शासन असा वन संस्था असा शिक्का लागलेला आहे। आमची हक्काची जमीन आम्हाला मिळत नाही। हे वर्षानुवर्षाचा प्रश्न आहे। हे सोडवण्यासाठी आदरणीय बाळामामांना आपल्याला या ठिकाणी निवडून द्यायचं आहे। आज बरेचसे प्रश्न या ठिकाणी उपस्थित आहेत, सर्व मान्यवर या ठिकाणी आलेत। मी मनापासून आपण या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेला आहात। आपण येत्या 20 तारखेला आदरणीय बाळामामा म्हात्रे यांना प्रचंड मताने विजय करा हीच विनंती करतो। थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।